सिच्युएशन बघा काय आहे ती. काय खेळून दिला तुला. तू 100 पारितोषिक 2 डायलॉग मार. अरे मग इथं थांबवायची ना मॅच. एक बॉल पडला असता काय झाला. ऐक यांनी संदीपनी जर डायलॉग मारला इमरान बुखारीचा तर 100 रुपये अथर्वकडनं एक आणि मंथन मात्रेकडनं एक. 3 मारले तर संदीप वैभवकडनं एक. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. जो संघ जिंकेल तो सुपर 5 मध्ये क्वालिफाय करेल. आतापर्यंत एक संघ सुपर 5 मध्ये गेला. अर्थातच 3 संघ आतापर्यंत सुपर 5 मध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळालेत. आजच्या दिवसामध्ये जोगेश्वरी माता आवास हा संघ सुपर 5 मध्ये दाखल झालाय. यावेळी गावदेवी मापगाव विपक्ष आपण पाहतोय. जय हनुमान मुनवली असा सामना मैदानावरती रंगतोय, जिथे 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर अक्षयने यावेळी निकेतला थांबून ठेवले. आडवा बॅटने चेंडूवरती फटका जरूर खेळला होता, परंतु कोणतीही धाव या चेंडूवरती आलेली नाहीये. निर्धाव चेंडू यावेळी पहिल्याच टाकत असताना अक्षयला पाहायला मिळाला. याही वेळचा चेंडू चांगल्या टप्प्यावरती आला. फुलर लेनचा आता चेंडू हाताळला गेला. चेंडूची लेंथ बदलली गेली, लाईन सुद्धा बदलली गेली, टप्पा बदलला गेला आणि त्याचमुळे की काय आपण जर पाहिलं तर समोरच्या फलंदाजाला मात्र इथून थांबून ठेवलंय. लगातारचे 2 चेंडू निर्धाव आलेत. 2 डॉट इथून मात्र टाकले जातात. चांगली गोलंदाजी फार एंडकडनं गोलंदाजी करत असताना आणखीन एक चेंडू यावेळी इथून मात्र ते सरळ टाकलाय. मागचा चेंडू आपण जर पाहिलं तर त्याच गतीचा याही सुद्धा चेंडूवरती आपण जर पाहिले तर गती वाढवली गेली होती आणि तदनंतर चेंडू आपण पाहतो यष्टिरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ केलाय. अक्षय यावेळी आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. पहिले 3 चेंडू आपण जर पाहिलं तर गोलंदाजी मागवती चांगल्या रीतीने इथून मात्र हाताळलेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. यावेळी आपण जर पाहिली तर यावेळचा चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. सलगचे 4 चेंडू आपण जर पाहिले तर निर्धाव टाकलेत. वा अक्षय वा, चांगली गोलंदाजी आपल्या माध्यमातून केली जाते. त्यामुळे आपण जर पाहिलं तर समोरच्या खेळाडूंना फलंदाजांना पूर्णपणे बांधून ठेवलं जातं. लगातारचे 4 चेंडू निर्धाव आलेत. चांगली गोलंदाजी होते इथून आपण पाहतोय. अजून एक चेंडू, 5वाही चेंडू शरीरावरती आदळलाय. जर चेंडू अडवला असता ना कदाचित 5ही चेंडू डॉट आले असते. लेग बाईच्या स्वरूपातली सिंगल यावेळी धावफलकावरती मिळेल. अर्थातच या लेग बाईच्या स्वरूपातील येणारी ही धाव इथून मात्र आपण जर पाहिली तर धावफलकावरती घेतली जाते. षटक क्रमांक हे पहिलं चालू असताना अंतिम चेंडूचा खेळ येणं बाकी. लगातार 5 चेंडू योग्य टप्प्यावरती टाकले जातात. षटक क्रमांक हे पहिल्यामधील अक्षय जो की गोलंदाजी करतोय. पहिल्याच चेंडूवरती आपण जर पाहिलं तर इरादे स्पष्ट केले होते. यावेळचा चेंडू अक्षयच्या बॅटमधून चाललाय सरळ सीमारेषेला गवस निघालणारा. अक्षरशः चांगला फटका यावेळी मारला गेला आणि त्या चेंडूवरती आपण पाहतोय चौकार सुद्धा लुटलाय. पहिलं षटक संपलंय. डीजे मास्टर. षटक सुद्धा तितकंच महत्त्वपूर्ण आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्यात. शेवटच्या चेंडूवरती शेवटच्या 2 चेंडूंवरती धावा आल्या होत्या. 5व्या चेंडूवरती लेग बाईज आणि तदनंतर चौकार. त्यामुळे 5 धावा पहिल्या षटकामध्ये येत असताना चांगल्या षटकामध्ये धावा आल्यात. परंतु आता दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रसन्न खोत यावेळी बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. ते आपण जर पाहिलं तर दुसरं षटक सोपवलंय. स्ट्राईक रेटवरती आपण पाहतोय निकेत सज्ज झालाय खेळण्यासाठी, ज्याने आतापर्यंत
4 चेंडू पेस केलेत, 3 चेंडू निर्धाव खेळलेत, 4 चेंडू निर्धाव खेळलेत. या वेळचा चेंडू पहिला चेंडू बीमर आहे. पंचांचा इशारा आला, इट्स अ नो बॉल. आणि या चेंडूवरती 1+1 2 धावा मिळतील. तब्बल आपण जर पाहिलं तर डोक्याच्या हाईट एवढा टाकलेला हा चेंडू बीमर स्वरूपातल्या धावा 2 धावा मिळाल्यात. आणि दुहेरी धावेनंतर संघाची धावसंख्या इथून मात्र आपण जर पाहिली तर पुढे सरकली आहे. धावसंख्येकडे जर लक्ष टाकलं तर 7 धावा धावफलकावरती येत असताना आपण पाहतोय. 7 ऑन स्कोर कार्ड, 7 धावा धावफलकावरती. येणारा चेंडू सुद्धा फ्री हिटचा असेल. या फ्री हिटचा फायदा इथून अक्षय घेईल का? कारण एक चौकार त्याच्या बॅटमधून आला. आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर 5 चेंडूंवरचे 5 चौकार सुद्धा आपण पाहिले होते. लगातारचे 3 चेंडूंवरती 3 षटकार पाहिलेत. त्यामुळे या चेंडूवरती काय होईल? याही वेळेला मोठा फटका खेळला जाते. क्षेत्ररक्षक तिथे देण्यात आहे. चेंडूवरती कॅच पकडली आहे, परंतु फ्री हिट आहे. याचं भान नाही आहे. हे लक्षात असणं खूप गरजेचं आहे. मग गोलंदाजाला माहित नव्हतं, गोलंदाजाला माहित होतं, परंतु क्षेत्ररक्षकाला माहित नव्हतं, फलंदाजाला इथून सुद्धा माहित नव्हतं. त्यामुळे आपण जर पाहिलं तर त्याला असं वाटलं की झेल पकडलाय. त्यामुळे आपण जर पाहिलं तर तिथे एकच धाव मिळाली आहे. दुसरीची संधी सुद्धा होती, परंतु फेटाळली गेली तिथून. यावेळचा चेंडू आणखीन एक यावेळी फलंदाजासाठी निर्धाव टाकलाय. स्ट्राईक रेटवरती असणारा खेळाडू निकेत वारंवार चुका करतोय. तब्बल आतापर्यंत आपण जर पाहिलं ना तर त्याने 5 चेंडू निर्धाव खेळलेत. 5 चेंडूंमागे आपण जर पाहिलं तर एकही धाव आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेला नाहीये. आणखीन एक चेंडू आपण जर पाहिलं तर पायावरती सरळ जाऊन आदळलाय. आणखीन एक चेंडू आपण जर पाहिलं तर धाव मात्र देऊन जाईल. 9 धावा. हाही चेंडू आपण जर पाहिलं तर अक्षयच्या बॅटवरती आलेला नाहीये. त्यामुळे धावसंख्या ही लेग बाईच्या स्वरूपातली धावफलकावरती घेतली जाते. बॅटच्या साह्याने आहे का? धन्यवाद. बॅटच्या साह्याने येणारी सिंगल. बऱ्याच वेळानंतर अक्षय यावेळी निकेतच्या बॅटवरती हा चेंडू लागलाय. त्यामुळे 5 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केलेत, 6 चेंडू फेस केलेत आणि 1 धाव आली त्याच्या बॅटमधून. यावेळचा लोअर फुलटॉस कव्हर रिजन मध्ये भिरकावला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. लॉंग चेस. या वेळेला चेंडू पार होईल, सरळ जाईल, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. रोहित सज्ज झालाय. रोहितच्या खांद्यावरती षटक क्रमांक 3 सोपवलं गेलंय. समोर आपण पाहतोय निकेत आलाय आता. परंतु निकेतला जिथे पहिल्या सामन्यापासून तो ज्या रीतीने खेळला आहे, किंबहुना दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा तो खेळला होता, आता तो ती एनर्जी घेऊन या मैदानावरती या शेवटच्या सामन्यामध्ये खेळावे लागेल. यावेळचा चेंडू आपण जर पाहिला तर अलॉंग द कार्पेट खेळला. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तिथे तैनात आहे. रोहित आलाय गोलंदाजी मागवती. त्याच्या पहिल्याच चेंडूवरती आपण जर पाहिलं तर एक सिंगल आली आहे. त्यामुळे संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे. धावफलकाकडे जर लक्ष टाकलं तर 14 धावा धावफलकावरती लागल्यात. 14 ऑन अ स्कोर कार्ड. 14 धावा धावफलकावरती. कोणची
आपण पाहू शकता सासू मेली ठोकू खोकून आणि षटकार मारलाय ठोकून डीजे. या चेंडूवरती आपण पाहतोय मोठा फटका आलाय. षटकारानिशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे 20 धावा आता मात्र धावफलकावरती आल्यात. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल आता अक्षयची, ज्याच्या बॅटमधून हा षटकार आलाय. जसा त्याच्या रडारमध्ये चेंडू आला ना त्याने आडवा बॅटने फेकला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगला वेग त्याच्या फलंदाजीचा पाहायला मिळाला आणि तदनंतर या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर षटकाराची मोहर उमटवली आहे. याही वेळेला मोठा फटका खेळण्याच्या नादात चेंडू खाली राहिला आणि सरळ यष्ट्यांची वेध घेत असताना इथून मात्र आपण जर पाहिलं तर फलंदाजाला मात्र परतीचा रस्ता इथून दाखवला गेलाय. पहिला फलंदाज डगआउटच्या श्रेयाला. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय, जिथे आपण पाहतोय ऑन हॅट्रिक वरती गोलंदाज होता, परंतु यावेळचा चेंडू चांगल्या टप्प्यावरून फिरवलाय. अर्थातच लेग ब्रेक टाकलं होतं यावेळी. सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने हा चेंडू मार्गस्थ होतोय. षटक यावेळी आपण जर पाहिलं तर हे सुद्धा संपण्याच्या मार्गावरती वळतंय, जिथे आपण जर पाहिलं तर या षटकातील शेवटचा एक चेंडू येणं बाकी. अर्थातच 5 चेंडूंचा खेळ संपलाय. षटक क्रमांक हे तिसरं चालू असताना धावसंख्या मात्र आपण जर पाहिली तर 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. थोडंसं मागे राहिलाय हा सामना आपण जर पाहिलं तर खेळत असताना जय हनुमान मुनवली. यावेळचा चेंडू ऑन साईडवरती खेळला आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तिथे तैनात आहे. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तदवरती आपण जर पाहिलं तर एक धाव इथून मात्र कंप्लीट झाली आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या इथून मात्र आपण जर पाहिलं तर 22 वरती जाते. 2 धावा माफ करा 2 धावा इथून मात्र घेतल्या जातात. दुहेरी धावेनेशी इथून संघाची धावसंख्या पुढे जाते. 22 धावा धावफलकावरती लागतात. 22. 3 षटकांचा खेळ संपतोय. षटक क्रमांक आता 4थं येणं बाकी, परंतु या 4थ्या षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील हा सुद्धा प्रश्न नक्की पडला असेल. ऑन साईडवरती मागचाच फटका खेळला होता जरूर. 2 धावा तिथे मिळाल्या आणि तदनंतर आपण पाहतोय धावफलक पुढे सरकल्या.
षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज इथून मात्र वापरला जातोय. बॉलिंग ट्रॅकवरती आपण जर पाहिलं तर गौतम गोलंदाजी माकवरती सज्ज झालाय. गौतमच्या खांद्यावरती आपण पाहतोय हे षटक सोपवलंय. आता हे गौतम कशा रीतीने षटक हाताळणार, जिथे आपण जर पाहिलं तर या षटकातील उर्वरित चेंडूंचा खेळ येणं बाकी स्ट्रायकेटवरती निकेत आहे. पहिला चेंडू निकेतसाठी आपण जर पाहिलं तर पडल्यानंतर शॉट ऑफ लेंथ पद्धतीचा होता, परंतु तिथे कोणतेही धाव आलेला नाही. अप्परकट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आपण जर पाहिलं तर सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू गेला होता, डॉट आला होता. पावल आणि एंडकडनं शेवटचं षटक यावेळी आपण जर पाहिलं तर हाताळलं जातं. चांगला चेंडू इथून मात्र पहिल्याच टप्प्यावरती टाकत असताना पहिला चेंडू. आणखीन एक यावेळी चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी ओळखलं आणि चेंडूला सरळ धाडलंय डीप बाउंड्री लाईनच्या बाहेर. या चेंडूवरती आपण पाहतोय चौकार आहे की षटकार आहे हे ते पाहायचं आहे. तर हा चेंडू षटकार आहे. या चेंडूवरती 6 धावसंख्येची मोहर उमटते. बघा कोणाचा तरी मोबाईल पडला होता, तो मोबाईल इथे भेटलेला आहे आणि ज्यांचा कोणचा असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन जा. यावेळचा सुद्धा आडवा बाटने खेळला क्षेत्ररक्षक आहे. आता चुकी झाली आहे. याही चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु जिथे झेल होती तिथे झेल सुटला आणि या चेंडूवरती आपण पाहतोय 2 धावा सुद्धा मिळाल्या. अर्थातच आपण पाहतोय दुहेरी धावेनंतर संघाची धावसंख्या इथून मात्र आपण जर पाहिलं तर पुढे सरकली आहे. धावफलकाकडे जर लक्ष टाकलं तर या 2 धावेनंतर 30 धावा धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 30 रन्स ऑन स्कोर कार्ड. 30 धावा धावफलकावरती. 30 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागला. षटक क्रमांक यावेळी आपण जर पाहिलं तर हे चौथा आणि अंतिम चालू असताना यावेळचा चेंडू आपण जर पाहिलं तर स्कोअर कट करण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू आपण जर पाहिला तर कोणतीही न धाव देता चालला. डॉट आला या चेंडू. पहिला चेंडू निर्धाव होता, तदनंतर षटकार आला, तदनंतर 2 आल्या, तदनंतर पुनश्च एकदा आपण पाहतोय डॉट आलाय. या वेळचा बॅटच्या रडार मध्ये टाकलाय. समोर पडलेला चेंडू आडवा बॅटने डीप मिड विकेटच्या डोक्यावरतून उडवलाय. सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. धावफलकावरती
याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण जर पाहिलं तर चेंडू पायावरती जरूर लागला. तिथे आपण पाहतोय पहिली धाव घेत असताना अर्थातच तिथे फलंदाज बाद होईल. पहिल्या सत्राचा खेळ आपण पाहतोय संपतोय आणि पहिल्या सत्राचा खेळ जसा संपलाय तसा आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 36-24 चेंडूंमध्ये आतापर्यंत 36 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे आणि 37 धावसंख्येचं लक्ष यावेळी आपण पाहतोय उभं केलंय ज्या हनुमान मुनवली संघाने. यावेळी आपण पाहतोय गावदेवी मापगाव या संघासमोर. मग आता या 37 धावा दुसऱ्या सत्रामध्ये बनवल्या जातील का, हा सुद्धा प्रश्न नक्की पडला असेल. जोगेश्वरी माता आवाज आपण कुठेही जाऊ नका. सेमीफायनलचा सामना आपण खेळवतोय, त्यामुळे या संघामधून या दोन संघांमधून जो संघ जिंकेल या सामन्यामधून त्याला जोगेश्वरी माता आवाज संघासोबत खेळावं लागेल. सेमीफायनलचा हा पहिला सामना असेल. थँक्यू सुयश. दिनला तुम्ही कुठेही जाऊ नका, आणखीन एक मॅच बाकी आहे. जर इथे तुम्ही नाचलात ना तर 500 रुपयांचं पारितोषिक सन्मान्य सोन्या मात्रे यांच्या माध्यमातून आलेलं आहे. हे लक्षात ठेवा, आमच्यापर्यंत जमा आहे. ॲट द एंड ऑफ द मॅच तुम्हाला हे पारितोषिक आम्ही देणार आहोत. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आपण जर पाहिली तर 38 धावा बनवायच्या, 37 धावा बनवायच्या, 36 धावा धावफलकावरती लागल्यात, 36 ऑन द स्कोर बुक. त्यानंतर मात्र गावठी मामगाव संघाचे फलंदाज मैदानावरती उतरलेत. जन्मान मुनवली संघाची बॅटिंग लाईनअप आपण पाहिली. चांगला क्रिकेट आज या ठिकाणी दाखवलं. निकेत भगत यांच्या माध्यमातून षटकार आले. आदित्य भगत पहिल्या चेंडूवरती या मॅचमध्ये परतला, मात्र चांगली कामगिरी या ठिकाणी करत आहेत निकेत भगत, आदित्य भगत दोन्हीही. षटक क्रमांक मित्रांनो पहिल्या प्रगतीपथावरती पहिल्या चेंडूवरती धाव आपण बघितली होती. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी डॉट चेंडू मैदानावरती आणला गेला. आदित्य भगतला आपण बघतो बॉलिंगमध्ये या ठिकाणी प्रभावीपणे टाकण्याचं काम करतोय. बॅटिंगमध्ये आज या मॅचमध्ये त्याची कामगिरी सबसे असफल होती, मात्र ॲज अ बॉलर ज्या मैदानावरती उतरला, बॅटिंग पॉवर प्ले सुरू आहे बॅटिंग एंडवरती. एक महत्वाची विकेट मैदानावरती मिळाली असती. याच दरम्यान बघा कॅच नाही मिळाली. डेंजर एंडला प्रसन्न खोतला आपण बघितलं होतं, तो सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचला. डायरेक्ट हिट सुद्धा मैदानावरती आलं होतं. त्याच्यामुळे प्रत्येक षटकामध्ये या ठिकाणी नक्कीच या जनमन मुनवली संघाच्या माध्यमातून दडपण क्रिएट करण्याचं काम केलं जाते.
जेव्हा तुम्हाला 37 धावा बनवायचे तेव्हा प्रति षटकामध्ये 9.25च्या सरासरीने तुम्हाला चालावं लागेल. आणि ज्या पद्धतीने आतापर्यंत या ठिकाणी सामन्यामध्ये आपण बघतोय पहिल्या 3 चेंडूंवरती धावा 2 आल्यात. तर या 2 संघांमधला विजेता संघ नेक्स्ट मॅच लगेच खेळणार आहे जोगेश्वरी माता आवास या संघासोबत. सामन्याकडे वळूयात. फटका चांगला खेळलाय, गॅप मध्ये चेंडूला फील केलाय, क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत चेंडू फरार, सीमारेषा पार. वेलकम फोर चौकार. बनल्यात या षटकारनिशी 6. पहिलं षटक मार्गस्थ असताना आदित्य बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा तयार असेल. फॉलो थ्रू मध्ये बघा अप्रतिम क्षेत्ररक्षण, चांगला एफर्ट, चांगला रिफ्लेक्स या ठिकाणी दाखवलाय. या चेंडूवरती मात्र जर आपण विचार केला तर धाव कोणतीही आली नाही. चेंडू 5 मैदानावरती हाताळले गेलेत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती धावा 6 बनल्यात. प्रति षटकामध्ये 9 धावांच्या सरासरीने तुम्हाला चालायचं आहे. 4 षटकांमध्ये 37 धावांचं आव्हान आहे. तर 9.25 तुम्हाला टॅली करावे लागतील. स्ट्रेट बॅटने फटका मैदानावरती खेळलाय, संभावना होती मात्र सुरक्षितरित्या क्रीज मध्ये पोहोचला. इट्स अन रिस्की अँड चिकी सिंगल मैदानावरती आपण बघितली. अक्षर राऊतला विचार करावा लागेल, खरंच या धाब्याची आवश्यकता होती का, किंबहुना प्रसन्नची विकेट येथे जाता जाता राहिली असं मी म्हणेन, कारण डेंजर एंडला प्रसन्न धावत होता. एक धाव या ठिकाणी घेतली गेली. षटक क्रमांक पहिलं संपलं, धावा बनल्या 7. तर आता मात्र 18 चेंडू बाकी आहेत. जिंकण्यासाठी आवश्यकता या मॅच मध्ये आपण पाहिले तर 32 अजूनही करायच्यात, 30 मैदानावरती अजूनही करायच्यात. षटक पहिलं संपलं जिथे 7 आल्या. 18 चेंडूंवरती अजूनही 30 धावांची रिक्वायरमेंट, म्हणजे प्रति षटकामध्ये 10 धावा या ठिकाणी तुम्हाला बनवाव्या लागतील. षटक क्रमांक संपलं जिथे आदित्यने चांगली गोलंदाजी केली, त्याला विकेट नाही मिळाली, मात्र धावा सुद्धा 7. एक इकॉनॉमिकल गोलंदाजी येथे आपण बघितली. त्यानंतर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती निकेत बघत आलाय. पहिले आपण पाहिलं होतं फटका खेळलाय समोरक्षक, त्याच्या हातामध्ये चेंडू आणि एक महत्वाची विकेट मैदानावरती. फलंदाज बाद, पहिली विकेट. मात्र अपील फेटाळून लावली. स्ट्राईक एंडवरती योगीराज आहे. षटक दुसरं प्रगतीपथावरती. या चेंडूवरती डॉट आपण बघितला. युगराज स्ट्राईक एंडवरती उभा आहे. बॅटिंग करत असताना त्याला त्या ठिकाणी पाठवलं गेलं. वन डाऊन बॅट्समन म्हणून त्याची वर्णी या मॅचमध्ये लागते, जेथे 37 धावांचं टार्गेट गावदी मापगाव संघाला अचीव करायचं.
तर चेंडूवरती प्रहार केला क्षेत्ररक्षक आहे, मात्र चेंडू जाईल बाउंड लाईनच्या दिशेला, सीमा पार येतोय. वेस्ट साईडच्या वरती चेंडू होता, त्यानंतर फ्री हिट असेल. धाबा या षटकानंतर आता मात्र वाढल्या गेल्यात. षटक दुसरं प्रगतीपथावरती, निकेत बॉलिंग ट्रॅकवरती. तर या चेंडूवरती बघा पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला, बाहेरच्या दिशेला चेंडू वळला, टर्न केलं चेंडूने अँगल करेक्ट करत. फ्री हिट चेंडू होता, मात्र त्यावरती असफल ठरला योगीराज. त्याच्या बॅटमधनं फुलटॉस वरती एक षटकार आपण बघितला होता, मात्र फ्री हिट चेंडूवरती मोठा फटका मारण्याची संधी होती, संधी गमावली. तर निकेत मैदानावरती पुन्हा एकदा कमबॅक करत असताना बघायला मिळतोय. ब्लॉक लाईन वरती वाईड ऑफ केलं होतं, फॉलो थ्रू मध्ये जबरदस्तरित्या त्या ठिकाणी फील्ड केलं गेलंय. धाबा मैदानावरती बनतात, त्या म्हणजेच 14 धाबा. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती. तर अक्षय राऊत त्या ठिकाणी कानमंत्र देत आहेत. सामन्यामध्ये आपण बघत आहोत ज्या पद्धतीनं ज्या रीतीनं सामना पुढे घेऊन जात आहोत. चेंडू ज्या षटकामध्ये शिल्लक आहेत, तर आणखी 2 चेंडू बाकी आहेत. फटका खेळला, समोर आहे क्षेत्ररक्षक, त्याने कॅच ड्रॉप केली. कारण योगीराजची कॅच सोडणं म्हणजे मॅच मध्ये एक षटकार आणखी प्लस एक महत्वाची विकेट होती. त्याच्या बॅटमधनं एक षटकार आपण पाहिला होता, आणि त्यानंतर मात्र समोरच्या दिशेला जेव्हा क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला होता फिल्डिंग करण्यासाठी, चेंडूवरती अटेम्प्ट घेतले, फंबल झाला, मात्र शेवटच्या क्षणी धर्तीवरती तो चेंडू पडला. एक विकेट जाता जाता राहिली, जीवनदान मिळालं. अक्षय राऊत या चेंडूवरती कशा रीतीने खेळेल, कारण निकेतने जाळं फेकलं होतं, त्याची कोणतीही चूक नव्हती. करे तो क्या करे अशा विवंचनेमध्ये आपण निकेतला बघतोय. राईटा मोर द विकेट गोलंदाजी करतील. तर यावेळेस मात्र स्ट्रेट बॅटेड फटका, समोर क्षेत्ररक्षक आहे, धाव घेतली गेली. 1 धाव, 2 षटकं मैदानावरती संपतायत. धाबा म्हणतात 16 धाबा. म्हणजे मी म्हटलं होतं की 9 धावांच्या सरासरीने तुम्हाला चालायचंय, तर 8 धावांच्या सरासरीने 2 षटकांमध्ये धाबा 16 आल्यात. तर आता मात्र येणारे 12 चेंडू बाकी आहेत. मॅच जिंकण्यासाठी आवश्यकता आपण जर पाहिली तर 21 धावांची आहे, 21 रन रिक्वायर्स. प्रति षटकामध्ये 10.50च्या सरासरीने तुम्हाला चालावं लागेल. म्हणजे 11 धावा प्रति षटकामध्ये या ठिकाणी आला तर मॅच तुम्ही जिंकाल. किंबहुना 11 धावा तुम्ही रोखल्या गेलात तर जयमान मुनवली या मॅचमध्ये तुम्ही पुनरागमन कराल. आतापर्यंत विकेट क्रमांक आपण पाहिलं तर केवळ 1 या ठिकाणी बाद झाला होता. 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे आता 21 धावांची. स्ट्राईकवरती अक्षय राऊतला आपण बघतोय. तर या चेंडूवरती बघा पुल मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र कॉन्टॅक्ट झाला नाही. इम्प्रॉपर टायमिंग म्हणेन. 2 षटकांमध्ये जेव्हा 21 धावांची रिक्वायरमेंट आहे, आता 11 चेंडू बाकी आहेत. 21 धावा मैदानावरती तुम्हाला बनवायच्यात. जिथे बॉलिंग करत असताना अक्षय गुळेकरला आपण बघतोय. सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू खाली थांबला होता. तर आता मात्र चेंडू शिल्लक राहिले ते म्हणजेच 10 चेंडू 21. मॅच मध्ये कोणता संघ जिंकेल? अक्षय राऊत या मॅच मध्ये आपल्या संघाला जिंकवेल की मग अक्षय गुळेकर? या मॅच मध्ये दोन्ही अक्षय आहेत, खिलाडी का खिलाडी. एका बाजूला अक्षय राऊत, दुसऱ्या बाजूला अक्षय गुळेकर. तर पहिल्या 3 चेंडूंवरती बघा या मॅच मध्ये आतापर्यंत अक्षय राऊतला या ठिकाणी चेंडू समजले नाही आहेत, किंबहुना 3 चेंडू अजून बाकी आहेत असं मी म्हणेन. तर 9 चेंडूंवरती 21 धावांची रिक्वायरमेंट. एकतर मारा नाहीतर मरा अशा सिच्युएशन मध्ये गावदी मापगाव संघ पोहोचलेला आपण बघतोय. दुसऱ्या बाजूने चांगली गोलंदाजी या मैदानावरती होत असताना अक्षय गुळेकरची. मात्र अक्षय राऊत या मॅच मध्ये नक्की कमबॅक करेल अशी आशा
या ठिकाणी व्यक्त होत आहे. चौथ्या चेंडूवरती आता मात्र आपण पाहिलं तर फलंदाज अक्षय राऊत बॅक टू द पॅव्हेलियन, एक महत्वाची विकेट. कम ऑन डीजे. तर या मॅच मध्ये आपण बघितलं ना, पहिल्या 3 चेंडूंवरती 3 डॉट, त्यानंतर एक विकेट. आता मात्र महत्वाचे क्षण या मॅच मध्ये आहेत. अनिकेत गोंडा स्ट्राईक एंड वरती उभा आहे. फटका खेळलाय समोरच्या दिशेला, धाव एक आली. दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट या ठिकाणी घेतला जात नाहीये. तर या षटकामध्ये तब्बल जर आपण बघितलं अक्षय गोळेकरची काय जबरदस्त गोलंदाजी झाली. येथे 4 चेंडूंवरती 3 चेंडू डॉट, 1 चेंडू विकेट, केवळ 1 धाव आली. 5 चेंडूमध्ये 1 धाव फक्त मिळाली. धाव संख्या धावफलकावरती थांबली 17 धावा. आता मात्र मॅच जिंकायचे तुम्हाला, तर अजूनही 20 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 20 हे समीकरण आता पाहायला मिळालं. कारण ऐन मोकेच्या क्षणी अक्षय राऊतवरती जो दबाव प्रक्षेपित केला होता ना अक्षय गुळेकरने, त्याच्यामुळे या मॅच मध्ये टर्निंग पॉईंट बघायला मिळाले. या षटकामध्ये बघूयात कशा रीतीनं ही मॅच पुढे घेऊन जाता येईल. स्ट्राईक एंड वरती योगराज बिरवाडकर आहे. धाव मैदानावरती 1 घेतली गेले. आता मात्र षटक क्रमांक अंतिम येईल. 6 चेंडू बाकी आहेत. जिंकण्यासाठी आवश्यकता जर आपण पाहिली तर ती म्हणजे 19 धावांची. 19 रन्स रिक्वायर्ड. पहिल्या 2 षटकांमध्ये 16 होत्या, या षटकामध्ये केवळ धावा त्याने दिल्या 2. सामन्यामध्ये आता मात्र 6 चेंडू बाकी आहेत. 3 बिग स्ट्रोक या मॅच मध्ये मारायचे आहेत. जर 3 बिग स्ट्रोक जर आले ना तर मॅच या ठिकाणी जिंकेल मापगाव संघ. अन्यथा जयन्मान मुनोली संघाची स्ट्रॅटेजी अप्रतिम, उत्कृष्ट, दर्जेदार. चांगला खेळ या ठिकाणी दाखवलाय. मात्र 6 चेंडू बाकी आहेत. 19 धावा मैदानावरती येतील. एक महत्वाच्या मॅच मध्ये जेथे षटक क्रमांक 3 अक्षयच्या गोलंदाजीवरती काय जबरदस्त बॉलिंग एफर्ट्स त्याने दाखवले. त्यांनी या सामन्यामध्ये दाखवलं. कारण ज्या पद्धतीनं सामन्याकडे वळूयात. तर हा चेंडू बघा पडल्यानंतर बाउन्स केला होता. आता 5 चेंडू बाकी आहेत. 19 धावांची रिक्वायरमेंट आहे. या मॅच मध्ये आपण बघितलं चॅलेंजेस मैदानावरती येत असतात. चॅलेंज जेव्हा येतात ना तेव्हा मैदानावरती उतरल्यानंतर त्या खेळाडूला सुद्धा या ठिकाणी दाखवावं लागतं आपली स्किल्स काय, आपली लकअप काय आहे. आणि या दृष्टिकोनातून युगराज मैदानावरती स्ट्राईक एंड वरती तो चेंडू आतमधनं ट्रॅव्हल झाला. तो लाईव्हला बघा त्या ठिकाणी ऑन स्क्रीन वरती फटका आलाय.
चेंडूवरती प्रहार मात्र ठोकलाय, सीमारेषा पार येतो षटकार. पहिले 2 चेंडू डॉट आले, त्यानंतर मात्र या चेंडूवरती षटकार आला. आता मात्र 3 चेंडू बाकी आहेत. 13 धावांची रिक्वायरमेंट स्क्रीनवरती आपण बघत आहोत. गावदी जिराट संघाचा खली थकवा मैदानावरती जाणवत, कारण गेल्या 3 रात्रीमध्ये येथे मेहनत त्यांनी घेतली आहे. तर चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 3. मॅच मध्ये वळत आहोत पुन्हा एकदा आपण. बॉलिंग ट्रॅक वरती जेव्हा गोलंदाजी करत असताना आपण बघतोय गोलंदाजी करण्यासाठी गणेश आला. 3 चेंडू आणि 13 धावांची रिक्वायरमेंट आहे, म्हणजे मॅच अजूनही ऑन आहे. ज्या सामन्यामध्ये आपण बघितलं योगीराज बिरवाटकरच्या बॅटमधनं फटका आलाय. 3 चेंडूंवरती धावा बनतील का प्रश्नचिन्ह आहे. मात्र गणेश या बॉलिंग ट्रॅक वरती चेंडूवरती प्रहार केलाय, चेंडू सीमारेषा पार आलाय, षटकार. कमॉन डीजे मास्टर, बँग ऑन. डाव या ठिकाणी घेत असताना मात्र मैदानावरती डिसिजन येईल. खेळाडू कोण बाद? तर योगीराज बिरवाटकर या मॅच मध्ये परतेल. तर 1 चेंडू बाकी आहे, 6 धावांची रिक्वायरमेंट आहे. हु विल बी वन दिस मॅच? योगीराजने प्रयत्न केले, कारण योगीराज या मॅच मध्ये होता. 2 षटकार त्याच्या बॅट मधनं आले. या चेंडूवरती धाव 1 आली. एक बिग स्ट्रोक या मॅच मध्ये मॅच जिंकू शकतो. धावा पाहिजेत त्या म्हणजेच आता 6 धावा, 6 रन्स सामन्यामध्ये आपण बघत आहोत. 6 धावा मैदानावरती आल्या तर मॅच संपेल. स्ट्राईक एंडवरती अनिकेत गोंडाळ आहे, त्याच्या बॅटिंग मधनं जर हा फटका मैदानावरती आला ना तर मॅच जिंकू शकते. अन्यथा जयमान मुनोली संघानं आज या सामन्यामध्ये गावदी मापगाव संघासमोर एक कडवं आव्हान ठेवलंय. 1 चेंडू 6